Hello students, today we are going to learn about letter writing. There are two types of letters, informal letters and formal letters. In our new activity sheet, we get this question for 5 marks. Some advertisement or pamphlet is given and we have to write letter regarding that information. We are given with both the options. We can choose from informal letter and formal letter. You are to decide which letter you want to write. But to write that letter, you need to know the format of the letter. Today, in this video, we are going to learn the steps or the format of both of the letters and the marking scheme and some basic key words and sentences. Let's start with informal letter. Format of the informal letters. Name of the sender, comma, address, comma, name of the city and pin code, full stop, leave one line, date, full stop, leave one line, salutation and the name of the recipient, comma, leave one line, opening paragraph, body of the letter, closing paragraph, leave one line, subscription, comma, name of the sender, full stop. Here the letter ends. Informal लेटरचा फॉर्मॅट आपण इथे पाहत आहोत. नेम ऑफ द सेंडर म्हणजे पाठवणाऱ्याचे नाव लिहून कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस, या ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही घराचं नाव, गल्ली, रस्ता ह्याचे नाव लिहू शकता. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. नेम ऑफ द सिटी, गावाचं नाव त्याच्या खाली येणार आहे आणि मग त्याच्या समोरच कॉमा करून पिनकोड लिहायचा आहे. फुल स्टॉप येईल पिनकोड नंतर. मग एक ओळ सोडायची आहे. त्यानंतर डेट नंतर पण फुल स्टॉप द्यायचा आहे. त्यानंतर एक ओळ सोडणार आहोत. मग सॅल्युटेशन. इन्फॉर्मल लेटर हे जनरली आपण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना लिहित असतो आणि त्यांच्यासाठी सॅल्युटेशन डिअर हे वापरतो. मग ते कोणाला लिहिलेलं आहे त्यानुसार त्याच्या पुढे डिअर फादर, डिअर मदर, डिअर ब्रदर, सिस्टर, डिअर फ्रेंड आणि त्याच्यानंतर कॉमा येईल. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. मग ओपनिंग पॅरेग्राफ. या ओपनिंग पॅरेग्राफमध्ये आपल्याला पत्र सुरू करताना आपण जनरली जे म्हणतो की तुझे पत्र मिळाले, वाचून आनंद झाला, किंवा आपला जो विषय आहे त्याला अनुसरून आपण काही वाक्य वापरून पत्र सुरू करायचे फक्त. आणि पुढचा जो पॅरेग्राफ आहे, पुढचा जो मुद्दा आहे, तिथे बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपण ज्या विषयाला अनुसरून पत्र लिहित आहोत दिलेल्या प्रश्नाप्रमाणे ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये येईल. हा बॉडी ऑफ द लेटर हे 1 किंवा 2 किंवा 3 पॅरेग्राफचं सुद्धा असू शकतं. त्यानंतर क्लोजिंग पॅरेग्राफ. या क्लोजिंग पॅरेग्राफमध्ये तुम्ही पत्र संपवणार आहात. हे पत्र संपवत असताना तुम्हाला मोठ्या माणसांना नमस्कार, लहान मंडळींसाठी आशीर्वाद वगैरे अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि पत्र संपवायचे आहे. त्यानंतर एक ओळ सोडून सबस्क्रिप्शन म्हणजे आपण शेवटी म्हणतो ना की युअर डॉटर, युअर ब्रदर, युअर सिस्टर, युअर लव्हिंग सन, युअर्स लव्हिंगली, युअर्स अफेक्शनेटली, युअर्स सिन्सिअर असे काहीतरी म्हणून कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द सेंडर, पाठवणाऱ्याचा पत्ता. आता याच्यामध्ये वर आपण जे नाव लिहिलेलं आहे नेम ऑफ द सेंडर तेच नाव रिपीट होणार आहे. याचं नेहमी भान ठेवायचं आणि मग फुल स्टॉप द्यायचा आहे. इथे आपलं इनफॉर्मल लेटर संपणार आहे. आता याची मार्किंग स्कीम कशी आहे तर नेम ऑफ द सेंडर, ॲड्रेस, सिटी, पिन कोड आणि डेट इथंपर्यंतच्या मुद्द्यांना अर्धा मार्क आहे. हे सगळे मुद्दे कव्हर केल्यानंतर त्यानंतर सॅल्युटेशन आणि तुम्ही ज्याला लिहित आहात त्याचं नाव लिहिणे, कॉमा देणे, हे याला अर्धा मार्क आहे. हे लक्षात घ्या की हे प्रत्येक ठिकाणी कॉमा आणि फुल स्टॉप जो आहे जिथे जिथे सांगितलं आहे तिथे तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर ओपनिंग पॅरेग्राफ, बॉडी ऑफ द लेटर आणि क्लोजिंग पॅरेग्राफ या सगळ्याला मिळून 2.5 मार्क आहेत. त्यानंतर सबस्क्रिप्शन आणि नेम ऑफ द सेंडर तिथे पण कॉमा, फुल स्टॉप ह्याला इन्क्लूड करून अर्धा मार्क आहे. आणि
एकूणच पूर्ण पत्रामध्ये तुम्ही ग्रामरचा वापर किती योग्य पद्धतीने केला आहे, म्हणजे तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन, स्पेलिंग मिस्टेक्स काही झाल्या आहेत का, ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी लक्षात घेऊन त्याला 1 मार्क दिलेला आहे. अशा पद्धतीने 5 मार्काचं हे इन्फॉर्मल लेटर असतं. तर मार्क देताना सुद्धा या गोष्टीचा विचार केला जातो की सगळ्या क्रमाने पायऱ्या आलेल्या आहेत का, सगळं लिहिलं आहे का आणि सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत का. मग त्याच्यामध्ये तुमचं जर तुम्ही वरच्या 2 गोष्टी लिहिल्या आणि मध्ये काहीच न लिहिता नुसत्या खालच्या 2 गोष्टी लिहिल्या तर त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाही आहेत. तुमचं मधलं जे काही आहे ते तुम्ही सगळ्या पायऱ्या कंप्लीट केलेल्या असल्या पाहिजेत. पत्राची फक्त सुरुवात आणि शेवट करून मध्ये काहीच न लिहिलेलं चालणार नाही. आता हे पत्र लिहित असताना आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा लिहिणाऱ्याचं नाव आणि कोणाला लिहायचं आहे याचं नाव प्रोव्हाइड केलेलं असतं, सांगितलेलं असतं. आपल्याला ते प्रश्न वाचून समजून घ्यायला हवं की आपण पत्र लिहिणारं कोण आहे आणि कोणाला आपण पत्र लिहित आहोत, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे ती नावं आपण वापरणार आहोत. त्याचबरोबर नवीन नियमाप्रमाणे आपण ABCचा वापर करणार नाही आहोत, नावच वापरायची. त्याच्यामुळे जर प्रश्नामध्ये नाव दिलेलं नसेल तर तुम्ही रँडमली एक कुठलंही नाव असंच वापरू शकता. शिवाय नवीन नियमाप्रमाणे आपण संपूर्ण पत्र लेफ्ट अलाइन्ड म्हणजे समासाला चिटकून प्रत्येक ओळ सुरू करणार आहोत. प्रत्येक गोष्ट पूर्वीचे सगळे नियम किंवा जे काही असतील ते सगळे आपण सोडून दिलेले आहेत. नवीन डिजिटल पद्धतीप्रमाणे आपण लिहिताना सुद्धा त्याच फॉर्मॅटचा वापर करत आहोत. त्यामुळे प्रत्येक शब्द हा समासाला चिटकूनच सुरू होईल प्रत्येक ओळीवरती. इन्फॉर्मल लेटर्समध्ये ओपनिंग पॅरेग्राफसाठी आणि क्लोजिंग पॅरेग्राफसाठी उपयोगी पडणारी काही वाक्य इथे देत आहे, यांचा वापर करायचा आहे. यातल्या एकाचा किंवा अनेकांचा एकत्रितपणे वापर करून आपण ते पॅरेग्राफ्स कंप्लीट करायचे आहे. असं केल्यानंतर काय होईल तर आपले मेन बॉडी ऑफ द लेटर हे सोडून बाकीचं सगळं पत्र रेडी असेल. फक्त दिलेल्या विषयाला अनुसरून आपल्याला बॉडी ऑफ द लेटर लिहायचं असेल. तर ओपनिंग पॅरेग्राफसाठीची वाक्य अशी: I received your letter and my joy knew no bounds after reading it. I was happy to get your letter. I intended to write you earlier but I was busy with my studies, so I could not take my pen. I have just received your letter and kind invitation to attend your birthday party. How nice it was to get your invitation. I had your letter but I was on the sick list and unable to do any correspondence. I have not heard from you for a pretty long time. Have you lost your pen? Could you tell me why did not you write me for a pretty long time? I was extremely happy on reading that you achieved the spectacular success in competition and won the first prize. I was deeply hurt by your letter in which you tried to convey to me the sad news about your family. I heartily thank you for your precious gift. Forgive me for the delay of my letter. I desired to write you earlier, but I could not. I miss you too much, so I am taking my pen. I think I must send a line to tell you how happy I am to learn that you have won the prize. Let me heartily congratulate you on this auspicious occasion in your family. ही झाली ओपनिंग पॅरेग्राफसाठीची काही वाक्ये. आता तुम्हाला क्लोजिंग पॅरेग्राफसाठीची काही वाक्ये सांगेन. यांचं कॉम्बिनेशन करून आपण पॅरेग्राफ क्लोज करू शकतो. Convey my warm regards to your uncle, to your parents. Give my love to little Bablu. Don't forget to tell your grandfather about my letter and my warm greetings. Convey my best respects to dear mother, brother. May the God give you strength to bear the loss. Wish you all the best for your prosperous future. Hope that you will be hoist the banner of victory at the highest peak of success. Will you please drop me a line? I shall be looking forward for your long and affectionate letter.
या पद्धतीने आपण हे लेटर क्लोज करू शकतो. Now let's move on to formal letters. Now what are formal letters? Formal letters means the letters that we write to some official persons. Official letters म्हणजेच formal letters जी की आपण कोणत्या तरी अधिकाऱ्यांना लिहितो. कमिशनरला, कलेक्टरला, एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला, त्यानंतर मुख्याध्यापकांना, शिक्षकांना जी काही लेटर्स लिहावी लागतात त्यांना फॉर्मल लेटर्स असं म्हणतात. आणि त्याचा फॉर्मॅट काय आहे? लेट्स सी. नेम ऑफ द सेंडर, कॉमा, ॲड्रेस, कॉमा, नेम ऑफ द सिटी अँड पिन कोड, फुल स्टॉप, लीव वन लाईन, डेट, फुल स्टॉप, लीव वन लाईन, टू, कॉमा, नेम ऑफ द रेसिपियंट, कॉमा, डेझिग्नेशन, कॉमा, address of the recipient, leave one line, subject, leave one line, salutation, leave one line, opening paragraph, body of the letter, closing paragraph, thanking you, subscription, name of the sender. हा आहे फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. परत एकदा, नेम ऑफ द सेंडर, पाठवणाऱ्याचं नाव, मग कॉमा, ॲड्रेस, नेम ऑफ द सिटी, पिनकोड, डेट हे इनफॉर्मल लेटरप्रमाणेच लिहायचं आहे. डेट नंतर पुढे पायऱ्या बदलत जातात. डेट नंतर आपण एक ओळ सोडणार आहोत. त्यानंतर टू, कॉमा, नेम ऑफ द रेसिपियंट, आपण कोणाला पत्र लिहित आहोत त्याचं नाव माहिती असल्यास आपल्याला तिथे नाव लिहायचं आहे. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं असेल तर. जर नाव दिलं नसेल तर आपल्याला डेझिग्नेशन दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल द मॅनेजर. आणि मग त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस. आता ह्या ॲड्रेसमध्ये त्याच्या घरचा ॲड्रेस येणार नाही आहे, तर आपल्याला त्याचा जो हुद्दा आहे, ज्या हुद्द्यावर तो आहे म्हणून आपण त्याला पत्र लिहितो आहे, त्या ऑफिसचं नाव किंवा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. सब्जेक्ट. आता हे सब्जेक्ट लिहित असताना आपल्याला पत्र कशाच्या बाबतीत लिहायला सांगितलं आहे, अबाउट व्हॉट ते लिहायचं आहे. पण हे पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित नाही, तर एका फ्रेजमध्ये, अ फ्रेज अबाउट द जनरल कॉन्टेंट ऑफ द लेटर. पत्रामध्ये नेमकं काय आहे, कशाबद्दल पत्र आहे याबद्दल थोडक्यात शब्दसमूह लिहिणं तिथं अपेक्षित आहे. पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित नाही. त्यानंतर एक ओळ सोडणार आहोत. त्यानंतर सॅल्युटेशन. रिस्पेक्टेड सर, मॅडम, माहिती नसेल तर दोन्ही ऑब्लिक करून. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. ओपनिंग पॅरेग्राफ समासाला चिटकून लेफ्ट अलाइन. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर. त्यानंतर क्लोजिंग ऑफ द लेटर. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. थँकिंग यू. हे येणारच आहे फॉर्मल लेटरमध्ये प्रत्येक लेटरला. त्याच्यानंतर एक ओळ सोडायची आहे. सबस्क्रिप्शन. या सबस्क्रिप्शनमध्ये युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली हे लिहून त्यानंतर परत एकदा नेम ऑफ द सेंडर वरच्याप्रमाणे रिपीट करायचं आहे. आता ह्याची मार्किंग स्कीम कशी आहे? फॉर्मल लेटर जर आपण लिहायचं निवडलं तर आपल्याला हे जास्त मार्क मिळवून देतं हे नक्की. कारण नेम, ॲड्रेस, पिनकोड, डेट याच्यामध्ये आपल्याला अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर नेम ऑफ द रेसिपियंट, डेझिग्नेशन याच्यामध्ये अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन मिळून अर्धा मार्क मिळतो. आणि बॉडी ऑफ द लेटरला इथे 2 मार्क आहेत. आणि शेवटी थँकिंग यू, सबस्क्रिप्शन आणि नेम ऑफ द सेंडर ह्या 3 गोष्टीला मिळून अर्धा मार्क आहे. आणि परत एकदा फॉर्मल लेटरप्रमाणेच ओव्हरऑल ग्रामरसाठी 1 मार्क ठेवलेला आहे. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला लिहिणाऱ्याचं नाव, पत्ता, पिनकोड, डेट हे लिहिणं सोपं आहे. ते क्वेश्चनमध्ये पाहून आपण लिहू शकतो. पाठवायचं ज्याला आहे त्याचंही नाव, डेझिग्नेशन, पत्ता आपल्याला प्रश्नामध्ये प्रोव्हाइड केलेलाच असतो, तोही आपण पाहून लिहू शकतो. त्यानंतर सब्जेक्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेला असतो की तुम्ही या व्यक्तीला यासाठी
पत्र लिहा, तर तिथे आपल्याला सब्जेक्ट पण मिळतो आणि आपल्याला तो पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित नसल्यामुळे फ्रेजमध्ये लिहायचं आहे. अबाउट डॅश डॅश असं आपण लिहू शकतो जे काही आहे ते. ठीक आहे. म्हणजे आणि सॅल्युटेशन प्रत्येक वेळेस आपल्याला रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम हेच येणार आहे. म्हणजे आपले 1.5 मार्क तर इथे नक्की झाला. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, याच्यामध्ये परत मी तुम्हाला आता ओपनिंग आणि क्लोजिंगचे सेंटेन्सेस सांगणार आहे. बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपल्याला ज्या विषयावरती अनुसरून पत्र लिहायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला एक पॅरेग्राफ लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटी थँकिंग यू प्रत्येक फॉर्मल लेटरला येणार आहे. सबस्क्रिप्शनमध्ये युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली आणि नेम ऑफ द सेंडर. म्हणजे हा शेवटचा अर्धा मार्कसुद्धा आपला पक्का आहे. तर अशा पद्धतीने आपण हे फॉर्मल लेटर कंप्लीट करणार आहोत. आता ह्या फॉर्मल लेटरसाठी आपण कशी वाक्य निवडू शकतो किंवा ओपनिंगसाठी आणि क्लोजिंगसाठी कोणकोणत्या वाक्यांचं कॉम्बिनेशन करून आपण सुरू करू शकतो हे पुढे दिलेल्या वाक्यातनं तुम्ही निवडायचं आहे. ही वाक्य तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये. तुम्ही ज्या विषयाला अनुसरून पत्र लिहिणार आहात त्या विषयाला अनुसरून तुम्ही ह्यातली वाक्य निवडायची आहेत. कधी कधी आपल्याला तक्रार करणारं पत्र लिहायचं असतं. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट चांगली घडलेली आहे त्याबद्दल आभार मानणारं सुद्धा पत्र एखाद्या ऑफिशियल व्यक्तीला लिहायचं असतं. किंवा आपल्या आसपासच्या परिसरात एखादी समस्या असेल तर ती सोडवण्यासाठीची विनंती करणारं पत्र सुद्धा आपल्याला लिहायचं असतं. हे सगळे प्रकार फॉर्मल लेटरमध्ये येतात. तर आपण कोणत्या प्रकारचं पत्र लिहित आहोत त्यानुसार आपण ह्या पुढील वाक्यांपैकी एक वाक्य निवडायचं आहे. I would like to focus your urgent attention on the above subject. I intend to place the order of the following books, materials for my office, for my school. Yesterday I read your advertise in Daily Lokmat and so I am applying for the post of dash dash. We have pleasure in informing you that we have decided to place the order of sports from your firm. This is to inform you that due to my sickness I am unable to attend the school for a week. May I draw your attention on the above subject? It is with a very heavy heart I inform you that dash dash dash. The following is my biodata. I have to draw your attention to the fact that dash dash dash. अशा पद्धतीची वाक्ये आपण सुरू करण्यासाठी वापरू शकतो. क्लोजिंगसाठी आपण अतिशय फॉर्मल लँग्वेज वापरायची आहे. लक्षात घ्या की फॉर्मल लेटरमध्ये आपण पूर्ण फॉर्मल लँग्वेजच वापरणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शन्स वापरता येणार नाहीत. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे डिड नॉट, डिडंट, हॅव नॉट, हॅवंट हे वापरायचं नाही. ती स्पोकन लँग्वेज आहे आणि आपल्याला फॉर्मल लेटरमध्ये कम्प्लिटली फॉर्मलच लँग्वेज वापरायची आहे. विनाकारण काही इडियम्स, फ्रेजेस आपण वापरू शकत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीची साधी, सोपी, सुटसुटीत अशी भाषा आपण इथे वापरणार आहोत. तर क्लोजिंगसाठी आपण पुढीलपैकी वाक्य निवडू शकतो. यू आर रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड युअर स्पेशल अटेन्शन ऑन माय सिरियस प्रॉब्लेम अँड कोऑपरेट विथ मी. I hope you will kindly consider my application and offer me an opportunity to cooperate you. I shall be highly obliged if you kindly grant me a week's leave. I shall appreciate if you take urgent steps on my matter without any delay. I trust you will help me in my matter. Will you please drop me a line in this connection? We shall appreciate an early from you. However, I will once again request you to look into the matter immediately and tell me about it as early as you can. Prompt attention is solicited. Please kindly grant my 1 week's leave and cooperate me. अशा पद्धतीने आपण फॉर्मल लेटरचा शेवट करू शकतो. आणि मग यानंतर थँकिंग यू, सबस्क्रिप्शन आणि नेम ऑफ द सेंडर या पद्धतीने हे पत्र संपवायचं आहे. दिलेल्या प्रश्नातून फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटरची निवड करून दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे आपण हे पत्र पूर्ण करणार आहोत.
आता आपण एक्झाम्पल बघूया. पुढे क्वेश्चन दिलेला आहे, त्यात म्हणलं आहे की रीड आउट द फॉलोइंग हँडआउट अँड चूज एनी वन ॲक्टिव्हिटी. तर हँडआउट कशा बाबतीत आहे, त्याचं टायटलवर दिलं आहे हेल्थ केअर टिप्स. त्याचे पॉईंट्स दिलेले आहेत, व्हेजिटेबल, कम्प्लीट फूड, फुल ऑफ न्यूट्रिटिव्स, हीलिंग प्रॉपर्टीज, full of vitamins, minerals, easy to digest, available in wide varieties, affordable to all, healthy and longer life. आणि त्याच्या शेजारी व्हेजिटेबल्सचं चित्र आहे. आता ह्या पॅम्पलेटच्या आधारे, ह्या हँडआउटच्या आधारे आपल्याला खाली 2 ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक आपण चूज करायची आहे आणि ती सोडवायची आहे. पहिली आहे इन्फॉर्मल लेटर. याच्यामध्ये आपल्याला सांगितले की सुहास इज रायटिंग अ लेटर टू हिज सिस्टर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ईटिंग व्हेजिटेबल्स आफ्टर रीडिंग द लीफलेट. इन्फॉर्मल लेटर म्हणजे आपण फॅमिली मेंबर्सना किंवा फ्रेंड्सना लिहितो ते लेटर. कोण लिहित आहे त्याचं नाव सांगितलं आहे आपल्याला, सुहास. आणि तो कोणाला लिहित आहे तर टू हिज सिस्टर. सुहास त्याच्या बहिणीला पत्र लिहितोय. विषय काय दिला आहे, ऑन इम्पॉर्टन्स ऑफ ईटिंग व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स खाण्याचं महत्त्व, भाज्या खाण्याचं महत्त्व ह्या विषयावरती तो बहिणीला पत्र लिहित आहे. आफ्टर रीडिंग द लिफलेट. आफ्टर रीडिंग द लिफलेट म्हणजे हे जे वर हँडआउट दिलं आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटीसाठी, ते हँडआउट त्यानं वाचलं आहे आणि ते वाचून झाल्यावर त्याच्या संदर्भाने तो बहिणीला पत्र लिहितोय. अशा पद्धतीचं एक पत्र तुम्ही तयार करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही चूज करू शकता. किंवा फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजे ऑफिशियल लेटर, एखाद्या ऑफिशियल व्यक्तीला लिहिलं जाणारं पत्र. याच्यामध्ये कोण पत्र लिहित आहे तर मुग्धा इज रायटिंग अ लेटर टू डॉक्टर वृंदा नाईक ऑफ हेल्थ अँड केअर सेंटर इन्व्हायटिंग हर टू युअर स्कूल फॉर डिलिव्हरिंग अ लेक्चर टू चिल्ड्रन ऑन न्यूट्रिशनल डाएट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. ठीक आहे. आता इथे मुग्धा ही मुलगी पत्र लिहित आहे. कोणाला लिहित आहे, टू डॉक्टर वृंदा नाईक. आता ह्या कोण आहेत, हेल्थ अँड केअर सेंटरच्या कोणीतरी एक पर्सनल आहेत. इन्व्हायटिंग हर टू युअर स्कूल फॉर डिलिव्हरिंग अ लेक्चर. तर कशासाठीचं पत्र लिहायचं तर त्यांना इन्व्हाइट करायचं आहे, त्यांना बोलवायचं आहे आपल्याला शाळेमध्ये आपल्या. फॉर डिलिव्हरिंग अ लेक्चर टू चिल्ड्रन. शाळेतल्या मुलांना एक व्याख्यान देण्यासाठी आणि व्याख्यानाचा विषय त्यांना सुचवायचा आहे आपल्याला, ऑन न्यूट्रिशनल डाएट. आता न्यूट्रिशनल डाएट म्हणजे पौष्टिक आहार या विषयावरती तुम्हाला व्याख्यान हवं आहे त्यांच्याकडून. आणि मग ते न्यूट्रिशनल डाएट म्हणजे तुम्ही कसं द्यायला हवं ह्याचा संदर्भ ह्या दिलेल्या हँडआउटमधून घ्यायचा आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला स्वतःचे काही पॉईंट्स पण ॲड करता येतील. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत, पत्र बघणार आहोत. आता तुम्हाला इथे आधी फॉर्मल आणि त्याच्यानंतर इनफॉर्मल अशी दोन्ही लेटर्स स्क्रीनवरती दिसतील. त्याच्यावरती दिलेल्या हँडआउटमधील सगळे मुद्दे कशा पद्धतीनं कव्हर केलेत हे अंडरलाईन करून दाखवलं जाईल. ते बघायचं आहे, पण अंडरलाईन अशा पद्धतीनं करायचे नाही आहेत. फक्त या पद्धतीने पायऱ्यांवरती आधारित पत्र तुम्ही लिहायचं आहे. आणि शेवटी आणखीन एक अशाच पद्धतीचा क्वेश्चन दिला जाईल, त्यावर आधारित फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही पद्धतीचं लेटर तुम्ही लिहायचे आहे.